यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम् अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् मन्त्रोऽहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतम् पिताहमस्य जगतः माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्सामयजुरेव च पिताहमस्य जगतः माता दाता पितामहः पवित्रमोङ्कार ऋक्सामयजुरेव च। या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतानी ब्रह्मविद्येची स्तुती केली. आणखीन सांगितलं की या विद्येला राजविद्या म्हणतात आणि जे लोक या विद्येला प्राप्त करतात त्यांना सुसुखम कर्तुम अव्ययम, अव्यय सुखाची प्राप्ती होते. कारण ती विद्या अव्यय आहे तर तिच्यामुळे मिळणारं सुख सुद्धा अव्यय आहे. मग भगवंतानी सांगितलं की जे श्रद्धा ठेवत नाही त्यांना हे मिळत नाही, त्यांना संसाराची प्राप्ती होते. मग भगवंतानी 2-3 श्लोकामध्ये जग आणखीन मी यामध्ये काय संबंध आहे हे सांगितलं. मया ततविदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना, सगळं काही माझ्यामध्ये आहे, मी त्यांच्यामध्ये नाही आहे पण ते सगळे माझ्यात आहे. सगळ्या भूतांचं पोषण मी करतो. भूतभ्रन्नच भूत असत. आणि म्हणे माझ्यामध्ये जग कसं स्थित आहे तर जसं आकाशामध्ये वायू आला होता ना श्लोक एक, यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र. तर मी आधार आहे, जगत आश्रित आहे. मग प्रश्न आला की जग कुठून आलं तर म्हणे माझी एक प्रकृती आहे, त्या प्रकृतीमधून जग आलं आणि त्या प्रकृतीमध्ये जग विलीन होतं. आणि ती प्रकृती माझी आहे म्हणजे ती प्रकृती माझ्याशिवाय काम करू नाही शकत. प्रकृती मामिकाम कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम्. तर मी ही सृष्टी या प्रकृतीच्या द्वारे करतो. या प्रकृतीला माया सुद्धा म्हणतात, अव्यक्त म्हणतात. हे शब्द मी सांगितले होते. मग म्हणे तुम्ही हे काम करता तर तुम्हाला बंधनाची प्राप्ती होत असेल तर म्हणे नाही, मी असंग राहून कर्म करतो. असक्तम तेषु कर्मसु उदासीनवत आसीन. आणि मग देवाने सांगितलं की लोकांना माझं खरं स्वरूप माहीत नाही, मी खरा कोण आहे. तर म्हणे मी निराकार आहे पण लोक मला काय मानतात, आकारवाला. आणि अपमान करतात तणू काही. पण जेवढं मला मान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत. मी आहे अनंत पण मला तुम्ही काय फक्त मर्यादित केलं. म्हणून एक परापूजा नावाचं एक स्तोत्र आहे, परापूजा है ना. त्याच्यावर शंकराचार्य म्हणतात की मी स्तोत्र रचना करून तुमची काय केली, म्हणजे स्तुती नाही झाली, निंदा झाली. कारण जो अनंत आहे त्याचे तर होत नाही शकत, तरी मी प्रयत्न म्हणजे केला.
मी पूजा केली हा सुद्धा अपराध झाला, कारण अनंताची काय पूजा होते असं छान सांगितलं. तर जे होऊ नाही शकत ते मी केलं. तर अनंत आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, पण लोक जाणत नाही. परमभाव अजानंत. अच्छा, म्हणे असे कोणते लोक आहे जे नाही जाणत? तर म्हणे जे राक्षसी प्रकृतीचे, जे आसुरी प्रकृतीचे आहे, ज्यांच्या बुद्धीवर मोहाचा पगडा आहे, काय म्हणतात, पगडा म्हणतात, मोहाच्या अधीन जे आहे, तर ते मला जाणू नाही शकत. पण हा, जे लोक महात्मा आहे ते जाणतात मला. हे पण याप्रमाणे काय आपल्याला पूर्ण अध्याय असं माहीत असायला, पूर्ण अध्याय हातामध्ये असायला पाहिजे. परत परत मागे पुढे गेलं की ते कळतं आणि एकमेकाशी संबंध एकमेकांचा. असं नाही काहीतरी आपले श्लोक वाचत आहे, एक झाला श्लोक. जर आपल्याला पूर्ण गीता समजून घ्यायची असेल तर ही पद्धत आहे. परत मागे जायचं, कसं कुठून काय विचार आहे. तर आता देवाने सांगितलं की महात्मा लोक भजन करतात ना, भक्ती करतात. तर कशी करतात? तर म्हणे सततम कीर्तयंत आहे ना, नमस्यंत, नमस्कार करतात, वंदन. मग कोणी ज्ञान यज्ञ करतं, मग कोणी वेगवेगळ्या देवतांमध्ये माझी उपासना करतात, आदित्यादी भेदेनं. मग कोणी जे आहे विश्वरूपात माझी पूजा करतात. मागेच ठेवले, विश्वरूपात माझी पूजा करतात, म्हणजे विश्व एव रूप, विश्व एव अहम. बहुधा 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 म्हणजे अनेक प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे माझी पूजा करतात. कारण शेवटी मीच विविध रूपामध्ये आहे. आणखीन मग पुढच्या श्लोकात सांगितलं की पहा, एक यज्ञाचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं की असं एक यज्ञाचं एक रूपक आहे. यज्ञ एक आहे, त्याच्यामध्ये जेवढे घटक आहेत ते जे दिसत आहे तुम्हाला सगळे मीच आहे. काल मी उदाहरण दिलं. मग देवाला मजा आली. देव म्हणाले पहा मी काय काय आहे. त्यामुळे पिता अहम अस्य जगतः, या जगाचा मी पिता आहे. तर कोणी मला पिता म्हणून सुद्धा काय माझी उपासना करू शकता. आपण जे भजन म्हणतो ना, एक ते आहे ना, तू ही माता तू ही पिता, हे राम हे राम, तू ही पिता तू ही सबका नाम, त्याच्या तू अंतर्यामी सबका स्वामी, तू ही बनाए तू ही बिगाडे. तर त्याच्यामध्ये भजनांमध्ये काय आहे, जे श्लोक आहे श्लोकांचाच अर्थ भजनामध्ये आहे. प्रवचन सुरू झालं की मोबाईल सुरू होतात. जरा पाहून घ्या आपापले. ते सांगत होतो. तर मोबाईलला सुद्धा होते सत्संग अटेंड करण्याची आवड आहे, जरूर वाचतात. तर पिता अहम, माता रामो मत्पिता रामो, स्वामी रामो मत्सखा रामो. मी पिता आहे. पिता आहे म्हणजे काय, जगाचं कारण आहे हा अर्थ. आणि पिता आहे याचा एक अर्थ असा आहे की पहा, पिता आपल्याला अनुशासनामध्ये ठेवतो. आज सकाळीच मी ऑनलाईन प्रवचन घेत होतो, त्याच्यामध्ये हाच विषय आला ना, माता पिता आणि आचार्य तिघांशी संबंध जर आपला असेल तर आपल्याला जीवनामध्ये भरपूर मिळेल. माताचं अनुशासन, माताचं प्रेम, पिताचं अनुशासन. तर पिता हा मत्स्य जगत म्हणजे कोणी कोणी भगवंताला पिता समान समजू शकतो.
पहा, मला फळ मिळत आहे. हां, पिता थोडासा कठोर असतो जनरली, माता थोडी करुणा. तर जगामध्ये आपल्याला अनेक वेळा कठोर फळ मिळतात की नाही, तेव्हा देव पिताप्रमाणे वाटतो. आणखी मातेप्रमाणे कनवाळू, दयाळू आहे ना, कृपाळू तर असाही आहे तो. म्हणून माता. तर आपण देवाला विविध रूपामध्ये अनुभव करू शकतो. इथे मुख्य म्हणजे काय, काही ना काही एक संबंधाची अनुभूती झाली पाहिजे. देवाने इथे आपल्याला स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही कोणताही संबंध माझ्याशी ठेवा. तुम्ही मला पिता माना किंवा माता माना, तर मीच माता पिता आहे, मीच जगाचं कारण आहे. आता बा, ज्या लोकांनी भक्ती केली आणखीन भगवंतानी प्रसन्न होऊन त्यांना विचारलं काय पाहिजे तुम्हाला, त्यामुळे आमची काय इच्छा आहे की तुम्ही आमचे पुत्र व्हा. तर पुत्र व्हायला सुद्धा तयार झाले. पुत्र, मित्र, सुग्रीवाचे मित्र झाले, सुदामाचे मित्र झाले. संबंध असायला पाहिजे. पिता जनयिता, संपूर्ण जग तिथूनच उत्पन्न झालं. म्हणून परमपिता, एक सामान्य आपलं जे पिता आहे, पिता परमपिता, सगळ्यांचा पिता तो. आणखीन तोच काय, जनयित्री माता. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाला स्त्रीच्या रूपातही उपासना केली. माता, देवी. आता एवढं मोठं देवी पुराण, देवी भागवत, देवी उपासना. अनेक लोकांना आश्चर्य वाटतं, तुमचे देव कसे आहे. म्हटलं सगळंच ते आहे, तर काही म्हणा. विश्वरूप सांगितलं ना आताच. त्या अकबर बिरबलाचा किस्सा आहे की ते अकबर बिरबल जात होते आणि बिरबल सारखं नमस्कार करायचं. कोणी ब्राह्मण दिसला नमस्कार, काही झाड दिसलं पिंपळाचा नमस्कार, गाय दिसली नमस्कार. तो अकबर म्हणाला, काय तुमचं धर्म आहे, तुम्ही सगळ्यांना देव म्हणता. हो ना, आमच्या इथे असंच. आता तुळशीचं एक तिथे रोपट होतं, त्याला नमस्कार केला, म्हणे ही तर आमची माता आहे. तर अकबराला असाच एकदम राग आला, त्याने एकदम असं उपटून काढलं. बिरबलाला ते आवडलं नाही, पण आता ठीक आहे, राजा आहे, रागाने काही काही करतो ना माणूस, त्याला असं राग आहे. आणि ही आमची माता आहे. आता पुढे काय झालं, एक झाड होतं, खाजरं झाड होतं, खाजर. तर बिरबलाने मुद्दामून त्याला असं दंडवत केला, लोटांगण. अकबर म्हणाला, हे काय आता, म्हणे हा पिता आहे बरं का, याच्याशी जास्त तू गडबड करू नको. पण आता त्या अकबराला राग आलेला आहे, म्हणे त्यांनी असं पाय आणि हात असं मारला, त्याला उपटलं. आता ती खाजच खाज सगळीकडे पूर्ण शरीरावर. अकबर म्हणाला, मी आधीच सांगितलं, बिरबल म्हणाला आधीच सांगितलं होतं. अरे म्हणे आता खूप त्रास होतोय, काय करावं. म्हणे आता तुम्हाला एक मातेकडे जावं लागेल, परत एक माता. कोणची माता, म्हणे गोमाता. गोमाताचं जे शेण आहे ते लावावं लागेल, किंवा गोमूत्र. आपल्या इथे ते म्हणतात ना, हर कंकर संकर आहे, माहिती की नाही. नर्मदेवरला सोडतात हर कंकर संकर. खूपच व्यापक आपली दृष्टी आहे. म्हणून आपल्याला प्रार्थना करायसाठी मंदिरातच जायची अशी काही गरज नाही, कुठेही करू शकतो. सूर्याला नमस्कार करू शकतो, पृथ्वीला नमस्कार करू शकतो, तीच भावना ठेवतो. पिताहमस्य जगतः माता धाता. देव म्हणतो धाता सुद्धा मीच आहे. धाता म्हणजे विधाता. आणि विधाता म्हणजे काय, फळ देणारा.
शंकराचार्य म्हणतात कर्म फलस्य प्राणीभ्यो विधाता. आपण म्हणतो ना विधी, विधी म्हणजे काय, नियम. त्याने जो विधान शब्द बनतो, विधानसभा, विधान परिषद, काय विधान आहे, संविधान. तर जगाचे नियम ज्याला माहीत आहे तो कोण आहे, विधाता. त्याला विधान सगळे माहिती आहे. तर कोणत्या कर्माचं काय फळ होईल हे त्याला माहित आहे. म्हणून देवाचं नाव काय, विधाता. फार सुंदर. यालाच आपण ब्रह्मदेव म्हणतो जनरली. ब्रह्माचं एक नाव आहे विधी. ते तुम्हाला आधी सांगितलं असेल. ब्रह्मदेवाचे किती मंदिर आहे आपल्या इथे? एक मंदिर आहे. कुठे आहे ते? पुष्करला. कोणी विचारलं ब्रह्माचे एकच मंदिर काय? आणि याचं कारण असं आहे, लोकांना नियम जास्त आवडत नाही. हा असे छोटे छोटे आहे. कोकणात आहे, बिठूरमध्ये आहे, कानपूरच्या जवळ बिठूर नाव. तर विधी म्हणजे नियम, कानून, कायदे जनरली आवडत नाही. म्हणून ब्रह्मदेवाचं एकच मंदिर. गंमत आहे. तर विधाता, फलदाता. कर्म करणारे आपण आहो, पण आपण फळ देणारे नाही. कारण फलावर आपला काही ताबा नाही. जेव्हा फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याच्यामध्ये अनेक घटक काम करत असतात आणि त्या सगळ्या घटकांची जाणीव आपल्याला नाहीये. म्हणून जीव कसा आहे, अल्पज्ञ असल्यामुळे तो फलदाता नाही होऊ शकत. अनेक वेळा मी सांगितलेलं आहे, कोणतंही फळ मिळतं त्याच्यामध्ये एवढे घटक असतात. तुम्ही इथे बसला तर असं नका समजू की नुसतं ऑटोमध्ये बसला आणि येऊन गेला. अनेक कारण आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे वेळ होता, तुम्हाला याची सूचना मिळाली होती, तुम्हाला आवड आहे, मागचे काही कर्म असतील त्यामुळे इकडे आवड होती. असे बरेच कारण आहे. घरी पाहुणे नव्हते म्हणजे कोणी आलं नाही. नाही तर ते अडचणी भरपूर आहे. तर सगळे घटक, स्थळ, काळ सगळं एक अनुकूल होतं तेव्हा एक घटना घडते. आपल्याला माहित नाही की हे कसं काय होतं, त्याला माहित आहे. म्हणून त्याला विधाता म्हटलेलं आहे. मग देव काय म्हणतो, पितामह. मी कोण आहे, पितामह आहे. पिताचाही पिता, आजोबा. याचा अर्थ काय, मी स्वयंभू आहे. देवाचा उद्भव कुठून होत नाही, देवाचं कारण. आता हे जे ज्योतिर्लिंग आपण म्हणतो, हे काय म्हणतो आपण, स्वयंभू. म्हणजे कोणी स्थापना केलेली नाही, त्यालाच म्हणतो स्वयंभू. तर स्वयंभवती इति स्वयंभू. ईशावास्योपनिषदामध्ये देवाचं नाव आहे, आत्म्याचं नाव स्वयंभू. कवीर मनीषी परिभू स्वयंभू असं एक मंत्र आहे. अनेक लोक काय, हे जे आतंकवादी, दहशतवादी, ते स्वतःलाच घोषित करतात स्वयंभू कमांडर. स्वतःच राज्य ते म्हणे मी इथंच आहे, राजा आहे किंवा कोणी नियुक्ती केली, कोणी नाही, मीच. स्वयंभू फक्त देवच, बाकीचं सगळ्याचं काही ना काही कारण आहेच. तर पितामह. तुम्हाला ते शंकराची सुद्धा गोष्ट मी सांगितली आहे. शंकराचं लग्न होतं. लग्नामध्ये काय झालं, ते गुरुजी म्हणत होते की आता आपल्या वडिलांचं नाव घ्या, गोत्र वगैरे तो उच्चारण होता ना, शाखा, गोत्र, सूत्र, प्रवर. शंकराचं वडिलांचं नाव, शंकराचे वडील कोण. आता इकडे तिकडे पाहू लागले. नारद मुनी तिथेच उभे होते आणि काय उत्तर देऊ. नारद मुनी सगळ्या प्रॉब्लेमचे सॉल्युशन. नारद म्हणाले सांग ब्रह्मा. ब्रह्मा. म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव घ्या.
अरे म्हणे आता एक सॉल्व झाला आतापर्यंत. शंकर म्हणाला विष्णू. हा आता तिसऱ्या पिढीचं नाव घ्या. आता शंकराला राग आला. तो म्हणाला सगळ्यांचा पिता मीच आहे. तर काय कारण नाही, अकारण कोणत्याच देवाचं. आता तुम्ही शंकर म्हणा, विष्णू म्हणा, ब्रह्मा म्हणा, तर पितामह कठोपनिषदाने म्हटलेलं आहे की नायम कुतश्चित न बभूव कश्चित. तो कुठून आला नाही आणि तिथून काही आलं नाही असं आहे. म्हणजे तोच आहे. तो कुठून आला नाही म्हणजे त्याचं कारण आहे, आणि तिथून काही झालं नाही म्हणजे असं नाही की एक जग नावाची काही वस्तू उत्पन्न आहे. तोच तो आहे. आता आपल्याला तो दिसत नाही म्हणून आपण जग आहे, संसार आहे सगळं म्हणतो. पण खरं सत्य काय आपण पाहिलं ना मागे, नचमत स्थान भूत आहे. तर मीच मी पितामह. अच्छा, आता देव म्हणतो की कोणी विचारलं देवा तू सगळं काही आहे, तुझं नाव काय आहे? नाव तर सांगितलंच नाही. तर वेद्यम पवित्रम ओंकार म्हणे माझं नाव काय? ओंकार. ओम. आता ओम देवाचं छोटंसं नाव आहे, पण त्या ओम मध्ये सगळं समावलेलं आहे. ओंकाराची उपासना केली जाते. ओंकारावर खूप चिंतन केलं जातं. प्रत्येक उपनिषदामध्ये जवळजवळ ओंकाराचं वर्णन आहे. प्रणवो धनुष्यरो आत्मा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते. म्हणे धनुष्यबाणाचा एक रूपक आहे मुंडकोपनिषदामध्ये. प्रणव जणू काही धनुष्य आहे आणि जीव बाण आहे. आता काय करावं? जीवाने त्या प्रणव म्हणजे ओंकार, जीवाने प्रणवाचं ध्यान करून ब्रह्माचं भेदन करावं, ब्रह्मतत्वाचं. सर्वतन्मयो भवेत म्हणजे ओंकाराच्या सहायतेने, मदतीने तुम्ही लक्ष भेदन करा, ब्रह्माशी एक रूप. तुम्ही कोण आहात? जीव. बाण कसा आहे? जीव. प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते अप्रमत्तेन वेद्यव्यम सर्वतन्मयो भवे. जर त्या ओंकारावर खूप ध्यान केलं, जप केलं, तर मग काय होईल? त्याचे ध्येय आणखीन बाण एक होऊन जाते. म्हणजे जीव आणखीन ब्रह्म एक होईल. असं खूप छान रूपक आहे. 8व्या अध्यायात सुद्धा आलेलं होतं. ओम इति व्याहरण वामनसु. हा, तो ओंकाराचं ध्यान करून योगी म्हणजे जप करून प्राण सोडतो. देवाला ओम शब्द खूप आवडतो. संपूर्ण वेदाचा सारच काय? ओम. त्याच्यामध्ये विभूती योगावर सुद्धा भगवंत म्हणतात ना, सगळ्या वेदांमध्ये कोण आहे? मी ओम आहे. काय? हा वेदांत सामवेद ओंकार जे म्हटलेलं आहे. प्रणव सर्व वेदेषु शब्द के पौरुषम. प्रणव सर्व वेदेषु, सगळ्या वेदांमध्ये जर तुम्हाला मला पाहायचं असेल तर ओम. आता ओंकारावर तर किती रिसर्च केलेला आहे. म्हणजे ओंकाराने शरीरावर काय परिणाम होतो, मेंदूवर काय परिणाम होतो, ब्रेनवर भरपूर शोध केलेला आहे. तर म्हणे असा ओंकार मी आहे. आणि मीच कोण आहे? वेद्यम. वेद्यम म्हणजे वेदितव्यम, जाणण्यायोग्य. जर काही जाणण्यास योग्य इथे वस्तू असेल तर म्हणे देवच. इतर लक्षात ठेवण्यायोग्य काही वस्तू नाही. अंते नारायण स्मृती. नारायणाचं जर स्मरण झालं तेच वेद्य आहे. इथे वैद्य म्हणजे डॉक्टर नाही बरं का, ते वैद्य असतं, हे वेद्य आहे. वेदितव्यम
आपण इतर गोष्टीमध्ये एवढा आपला वेळ वाया घालवतो की जी खरी गोष्ट, खरी वस्तू जी जाणून घ्यायची आहे तिच्यासाठी वेळच राहत नाही किंवा आवड उत्पन्न होत नाही. आणि आता इतके लोक आहे, पण किती लोक ऐकतात? त्यांना वाटतं हे नंतर 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 करता करता काय यमराज वयो त्याला झाली वेळ. एवढंच काय, शेवटच्या क्षणी सुद्धा लोक पैसे मोजत राहतात. ते आहे ना किस्सा, यमराज आला तिथे म्हणे हु आर यू, तो विचार म्हणे मी यम आहे. भट म्हणे मी तुला काही बोलवलं नाही, इन्व्हाइट केलं नाही, तू कसं काय आला? तर म्हणे मी बिना इन्व्हिटेशन येतो आणि तुम्हाला इन्व्हाइट करायला आलो मी, न्यायला आलो. हो, तो घाबरला एकदम. तो म्हणाला आत्ताच मी 50 करोड मोजले आहे, माझ्याकडे किती आहे, मला त्याचा उपभोग घेऊ. म्हणे नाही नाही, आता काही वेळ नाही. तो काय म्हणतो, असं कर 25 कोटी मी तुला देतो. म्हणजे ते संत म्हणतात की शेवटच्या क्षणी सुद्धा तो तडजोड करत आहे, घेऊन देऊन करा, थोडं पोस्टपोन. म्हणे 1 सेकंड सुद्धा मी जास्त देऊ नाही शकत. अर्थ हा सांगितला की शेवटच्या क्षणी सुद्धा संसार, आसक्ती. तर वेद्यम आपण ढकलत जातो, पुढे पुढे करू, अकस्मात तोही पुढे जात आहे. तर वेद्यम पवित्र ओंकार झालं, पवित्र ओंकार मी आहे. आणखीन ऋक्साम यजुरेवच म्हणे मीच वेद आहे, 4 वेद मी आहे. आता हे 3 वेदांचं नाव आहे. सामान्यतः आपण पाहतो 3 वेदांचंच नाव येत राहतं, ऋक् साम यजु, ऋक् साम यजु. आता याच्यावर लोक म्हणतात म्हणजे अथर्ववेद आधी नव्हता, असं लोक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतात ना. पण असं नाहीये, अथर्व वेदाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग अथर्व वेदाचा रचयिता कोण, जर नंतर जोडलं तर असं विचारावं लागेल. पण अथर्व कुठे कुठे येतं, पण कुठे कुठे येत नाही अथर्ववेद. तर हे 4 वेद आहे, एकाच वेळेस हे प्रकट झालेले आहे. असं याच्यामध्ये क्रम नाही बरं का. काही लोक याच्यामध्ये क्रम सुद्धा मांडतात, आधी ऋग्वेद आलं, मग यजुर्वेद, मग सामवेद, असं नाहीये. ही इतिहासामध्ये घडलेली घटना नाहीये की आधी रामायण आलं मग महाभारत आलं, ते तर आपण सांगू शकतो. वेद ऐतिहासिक पुस्तक नाही, त्याच्यामध्ये इतिहास नका शोधू की हे मंत्र कुठे घडले, कोणी सांगितले, केव्हा सांगितले. म्हणून याच्यामध्ये काही क्रम नाहीये. कारण इतिहास म्हणजे काय, क्रमिक घटनांचं एक डॉक्युमेंटेशन. ही घटना ही झाली, ही राजा झाला, महाराजा झाला. पण असे हे वेद नाही, एकाच वेळी आलेले. तर अपौरुषेय ना, ऋक् साम यजुरेव. देव सदाच म्हणतो की माझ्याहून प्रकट झाला, मीच आहे, मीच त्या वेदांच्या रूपात आहे. वेद भगवान त्याला म्हणतात, वेद भगवान. हे तुम्हाला सांगितलेलं आहे, वेदांची पूजा करतात, वेदाची स्थापना करतात. वेद रूपात देवच आहे. जसं भागवत सुद्धा भगवंताचंच रूप आहे. अनेक वेळा सांगितलं तुम्हाला. इत्तेषा वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. स्वतःच कृष्ण म्हणतो उद्धवाला की आता मी तर माझ्या लोकांमध्ये जाणार आहे, पण आता मी भागवताच्या रूपात या पृथ्वी लोकात आहे. म्हणून खूप महिमा आहे भागवत ग्रंथाची. तर ऋक् साम यजुरेव, 4 वेद मीच आहे. आता असं आहे, देवाचे हे जेवढे नावं आहे हे संदर्भामुळे आहे.
तसं ते काही नाव नाहीये, काही रूप नाहीये. पण जर तुम्ही संदर्भ उभे केले तर अनंत नाव होतील, अनंत. जसं एक मनुष्य आहे, एक व्यक्ती आहे, वेगवेगळ्या संदर्भाने ते किती नाव होतात. वेगवेगळे संबंध आहे आपले. आता एकच व्यक्ती, कोणी म्हणेल अरे माझे मामा आले, दुसरा म्हणेल अरे बाबा आले, दुसरा म्हणेल काका आले. आता एवढे आहे का मामा काका? एकच आहे, पण संदर्भ वेगवेगळे असल्यामुळे नाव वेगवेगळे. तर देवाला पिता सुद्धा म्हणू शकतो, माता सुद्धा म्हणू शकतो. कोण कशा प्रकारे त्याची उपासना. देवाला शत्रू सुद्धा म्हणू शकतो, शत्रुभावाने लोक उपासना. तर आता इथे पहा, पुढच्या श्लोकामध्ये जवळजवळ 12 नावं देवाची. तर कोणत्या संदर्भात तुम्ही देवाला पाहताय त्या दृष्टीने हे नाव आहे. ठीक आहे. गतिर्भर्ता प्रभु साक्षी, निवास शरणं सुहृत्, प्रभव प्रलयस्थानं, निधानं बीजमव्ययम्. गतिर्भर्ता प्रभु साक्षी, निधानं बीजमव्ययम्. आता गती पहिलं नाव, भरता दुसरं नाव, प्रभू तिसरं नाव, साक्षी चौथं, निवास पाचवं, शरणं सुहृत् किती झालं? 6, 7, 8, 9, 10, 11, 12. प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजम अव्यय बीजम हे एक नाव. तर असे नाव आहे. तर आता पहिलं काय? गती. देव म्हणतो मी गती आहे तुमची. गती शब्दाचा काय अर्थ असतो? गमन करणे. खरं म्हणजे या जीवाची गती होत असते कशामुळे? कर्मामुळे. आपली गतीचे फळ शंकराचार्य म्हणतात कर्मफलम. तर कर्मफल जे मिळतं आपल्याला कर्मामुळे. तर आता देव म्हणतो ते मीच आहे. हे कसं काय? तर पहा, कर्माचं फळ काय? स्वर्गामध्ये, नरकामध्ये, कोणत्या ना कोणत्या लोकामध्ये मी जाईन, ते त्याला शेवटी फळ. आणि जे काही मग जग बनलेलं आहे ते कोण आहे? मीच आहे आधी सांगितलं. तर शेवटी तुमची गती कुठे होत आहे? माझ्यामध्येच होत. असा याचा अर्थ आहे. जिथे गती होत आहे. आता जर सगळं काही देव आहे, आता पाण्यामध्ये माशा जर फिरत आहे तर कुठेही तो जाईल, काय पाणीच पाणी आहे ना. डावीकडे, उजवीकडे, मागे, पुढे. म्हणून त्या उपनिषदामध्ये आलेलं आहे पुरस्ताद ब्रह्म, पश्चात ब्रह्म, पृष्ठतः ब्रह्म. गीतेमध्ये सुद्धा विश्वरूप दर्शन जेव्हा केलंय त्यांनी अर्जुनानी, चारीकडे तोच पाहतो. तर आपली गती कुठे आहे? देवामध्ये. पण आपल्याला वाटतं आपली गती या लोकामध्ये, त्या लोकामध्ये. एक रामायणामध्ये एक चौपाई आहे, स्वर्ग नरक अपवर्ग समाना. स्वर्ग नरक अपवर्ग समाना, जह तह देख धरे धनुबाना. जह तह देख धरे धनुबाना. याचा अर्थ काय? भक्त म्हणतो जह तह, जिथे कुठे मी पाहतो मला धनुष्यबाण धारण केलेला तूच दिसतो. मग तो स्वर्ग असो की नरक असो. स्वर्ग, नरक, अपवर्ग. अपवर्ग म्हणजे मोक्ष. तर मोक्षाच्या अवस्थे माझे हे 3 प्रकारचे फळ आहे, स्वर्ग, नरक किंवा मुक्ती. त्यामुळे सगळ्या ठिकाणी तूच तू.
म्हणून म्हणतात गती. आणि गतीचा एक अर्थ आहे की शेवटची गती मी आहे. शेवटची गती काय? देवच आहे. शेवटी आपल्याला एक ना एक दिवस कुठे विलीन व्हायचं आहे, परत देवामध्ये. आता बा, हा जो प्रवास आहे अनंत कोटी जन्माचा प्रवास आहे, पण हळूहळू इंच बाय इंच, मिलीमीटर बाय मिलीमीटर आपण त्याच्याकडेच जातो. गुरुदेवांनी एक छान वाक्य सांगितलं, म्हणे अध्यात्मामध्ये असफळ कोणीच होत नाही. तर म्हणे मग असफळताची काय परिभाषा? तर ते म्हणतात फेल्युअर इज सक्सेस डिलेड. सक्सेस डिलेड, थोडीशी सफळता उशिरा आहे, पण तुम्ही मागे नाही जात असं म्हणतात. जो अध्यात्माचा पथिक आहे, साधक आहे, म्हणजे त्याला वेळ लागू शकतो असं त्याचा अर्थ आहे, पण तो पडू नाही शकत किंवा मागे जाऊ नाही शकत. गीतेमध्ये एक वाक्य आलेलं आहे, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ साधक. सगळे लोक शेवटी माझ्याकडेच येत आहे. आता याचा अर्थ कसं काय समजायचं? माझ्याकडे पुढे त्याचा अर्थ असा म्हणतात की पहा, सगळ्यांना आनंद पाहिजे की नाही? सगळेजण कुठे प्रयत्न करत आहे जायचा? आनंद, आनंद. आणि आनंदच मी आहे. आता हा आनंदाच्या वस्तू लोकांना वेगवेगळ्या आवडतात. कोणाला वाटतं खाल्ल्याने, कोणाला फिरल्याने, कोणाला. पण शेवटी ते माझ्याकडेच येत आहे, आनंदाकडेच येत आहे. तर गती शब्दावरची व्याख्या आहे. एक तर आहे की जिथे मी जाईन, ज्याही लोकांमध्ये जाईन ते लोक तोच आहे, त्या अर्थाने गती आहे. आणि शेवटची गती देवामध्येच आहे. तर गतीर भरता दुसरा शब्द काय? आता पहा, कर्माच्या संदर्भामध्ये गती आणि सांगितलं संदर्भ. आता काय भरता म्हणजे काय? आता हिंदीमध्ये भरता जरा वेगळा अर्थ. वांग्याचं भरीत, बैंगन का भरता, भरीत म्हणतो. तर भरता म्हणजे काय? तर भगवंत कसा आहे? छान अर्थ आहे, पोषण करणारा, पोष्टा इथे अर्थ दिला आहे. पोष्टा, पोषण करतो सगळ्या एक मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना तो अन्न पुरवतो. आता एक सत्य आहे, जेव्हा समजेल सत्य आपल्याला वाटतं मी पुरवतो. शिवाजी महाराजांचा तो किस्सा आहे ना, हा, थोडासा त्यांना असं म्हणतात अभिमान झाला, मीच सगळ्या या राज्याचा पोषण करणार आहे. समर्थ रामदास स्वामींनी ते बघितलं आणि संत लोक काय लगेच त्या अभिमानाला नष्ट करतात. कारण त्याचं जर झाड म्हणजे अंकुर कोंब फुटलं तेव्हा जर तुम्ही त्याला कापलं तर बरं, नाही तर मग खूप वाढतं. तर काय म्हणतात, तो एक दगड होता, त्या दगडाचे 2 तुकडे केले समर्थ. काय पाहिलं, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये एक बेडूक आहे आणि अशी गोष्ट आहे. समर्थ म्हणतात, अरे शिवाजी वाह, तू त्या बेडकासाठी ते पाण्याची सोय केली. हे उत्तर ऐकताच महाराजांना एकदम एक शॉक लागतो. अरे, एकदम त्यांचा अभिमान गळून पडतो. तर ज्याला जे पाहिजे सगळ्यांना भगवंतानी पुरवलं. सबका दाता राम, भिकारी सारी दुनिया. तर पोषण करणार आहे. अच्छा, पोषण म्हणजे एक तर अन्नाचं पोषण, दुसरं मानसिक रूपाने पोषण. आई वडिलांचं काम काय आहे की मुलाचं पोषण सगळ्या दृष्टीने झालं. ते कुपोषण असतं ना, कुपोषण म्हणजे काय?
जेवढं अन्न पाहिजे तेवढं जेव्हा नाही देत तर मग ते कुपोषण होतं. तर कुपोषण याच्या शरीराच्या दृष्टीने आहे, दुसरं संस्काराच्या दृष्टीने. सध्या कुपोषण संस्काराच्या दृष्टीने. जसे संस्कार, जी शिस्त लावायला पाहिजे तिने लावा, तर तेही पोषण आहे. मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक. नुसतं त्याला वस्तू देत आहे पण कधी प्रेम केलंच नाही. त्या ना आई वडिलांचं प्रेमच पोरांना मिळत नाही. एवढे ते बिझी आहे फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये. तर ते एका मुलाने आपल्या वडिलांना म्हणे, आज मी बर्थडे गिफ्ट तुम्हाला देणार आहे, तुमचा बर्थडे आहे ना. वडिलांनी म्हणे काय गिफ्ट? तर त्यांनी मोबाईल फोन दिला त्याला. म्हणे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही प्रेम त्याच्याशी करता, तुमची आवडती वस्तू आहे. नाही खरा, आजकाल संवादच नाही होत. तर भरता म्हणजे काय? पोषण करणार. एक कुटुंब नियोजन म्हणून एक उपक्रम आहे संघाचा. त्याच्यामध्ये हेच सांगतात की कमीत कमी 7 दिवसात 1 दिवस सगळेजण येऊन एकाच वेळी जेवण करा, बरोबर गप्पा गोष्टी करा. आहे ना एक कुटुंब नियोजन. त्यांनी त्या बऱ्याच त्यावेळी सूचना दिलेल्या आहेत. काय ना, अमृत परिवार. युरोपमध्ये मुस्लिम म्हणजे लोकांचं खूप चांगलं वाढ झाली आणि समृद्धी वगैरे. तर त्याचं एक कारण त्यांनी शोध केला, म्हणे त्यांची फॅमिली बॉन्डिंग खूप चांगली. म्हणजे इंग्लिश लोक आहेत त्यांच्यात फॅमिलीचा कॉन्सेप्टच एक माणूस होता. म्हणून काय त्यांची संख्याही कमी होत आहे. आता ते घाबरत आहे. तर परिवार, कुटुंब जेवढं एकमेकाला काय, कुटुंबाचे सदस्य मानसिक, बौद्धिक, बोलण्याने सुद्धा खूप ताणतणाव कमी होतो. न बोलण्यामुळे किती ताण. तर पोषण वेगवेगळ्या दृष्टीने केलं पाहिजे हे मी सांगतो. तर इथे आता जो भक्त आहे पहा, भक्ताचा आधार फक्त एक देवच आहे. आता देव त्याला फक्त हेच नाही पुरवत, काय म्हणतात, अन्न वस्त्र, त्याच्या भावनेचा सुद्धा तो आधार करतो. त्याला ते प्रेम मिळतं, आपलेपणा मिळतो. म्हणून देवाची गरज असतं. पोषण नावाचा एक स्कंद आहे भागवतामध्ये. 12 स्कंद आहे ना. तर एक काय, अत्र सर्वो विसर्गश्च स्थानम पोषणम ऊतयः मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय. 10 स्कंदांचे नाव आहे. तर एक स्कंदाचं नाव पोषण. आणि त्या पोषण नावाच्या स्कंदामध्ये अजामिलची गोष्ट आहे की भगवंतानी त्याचं पोषण केलं. अनुग्रह, पोषणम तद अनुग्रह. पोषण शब्दाचा अर्थ आहे अनुग्रह. तर देव इथे म्हणतो, ही माझी ड्युटी आहे, ही जबाबदारी माझी. जो माझ्याकडे येईल मी त्याचं भरण करेन. तर सगळ्या दृष्टीने योगक्षेमं वहाम्यहम आहे की नाही. पण त्याच्या वरची ओळ काय, कोणाचं योगक्षेम वहन करतो तो? अनन्य चिंतयंतो ये जना पर्युपास तेषाम नित्या, जे अनन्य आहे. आता त्यावर एक प्रश्न केला, म्हणे तुम्ही पक्षपात घ्या, तुम्ही फक्त विशिष्ट लोकांचंच योगक्षेम वहन करता. तर तिचं उत्तर देवाने दिलं आहे, म्हणे मी सगळ्यांचा योगक्षेम वहन करतो, पण सगळ्यांना ही जाणीव नसते, म्हणून त्यांना वाटतं तेच करत आहे. त्यांचंही मीच करत आहे इनडायरेक्टली, त्यांना कळतच नाही. त्यांना वाटतं तेच सगळं संसाराचं ओझं वहन. जर ती गोष्ट आहे ना, ते उंटावर बसलाय तो माणूस आणि काठोडं त्याने डोक्यावर ठेवलंय. म्हणे हे काय नाही, म्हणजे त्या उंटावर किती ओझं होईल. अरे बाबा तू बसला एवढा 100 किलोचा. तर आपल्याला वाटतं मीच.
भगवंताने थोडंसं आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, थोडंसं दिलंय, तर आपल्याला वाटतं मीच करता आहे. पण खरा म्हणजे तो आहे गतीर भरता, जो अनन्य भक्त आहे त्याला ही जाणीव सतत आहे. म्हणून तो कधीच म्हणत नाही की. तर 2 नावं झाले. तिसरं नाव प्रभू. प्रभू म्हणजे काय तर म्हणे स्वामी. प्रभू शब्दाचा तसा अर्थ असतो जो सर्व समर्थ आहे त्याला म्हणतात प्रभू. सगळं काही करण्यात जो समर्थ आहे, काहीही करू शकतो त्याला म्हणतात प्रभू. तो सर्व शक्ती त्याला म्हणतात आपण म्हणतो. आता पाहणं काय, मूकम करोती वाचालम पंगुम लंघयति. तर तो हे करू शकतो, कुठून काय बनवू शकतो, काय बिघडवू शकतो. तू ही बिनाय तू ही बिगाडे. तर असा प्रभू नाव आहे. आणि प्रभू नाव छान आहे. लोक प्रभू तू अंतर्यामी, प्रभू मेरे अवगुण चित्त न धरो. भजनामध्ये प्रभू नाव सूरदासांचं आहे ना. प्रभू एक आहे नाव प्रभू, एक आहे विभू. विभू म्हणजे विविधम भवती, व्यापक. विभू शब्दाचा अर्थ व्यापक, प्रभू शब्दाचा अर्थ आहे सर्व शक्ती. तर आता पहा, शक्तीच्या संदर्भात म्हणे माझ्याकडे अनंत शक्ती. चौथं नाव साक्षी. देव कसा आहे तर म्हणजे साक्षी आहे. साक्षी शब्दाचा अर्थ अनेक वेळा सांगितला आहे मी. साक्षी म्हणजे साक्षात ईक्षते. ईक्षते म्हणजे पश्यती, जाणतो, जानाती. जो जे काही इथे घडत आहे तो जाणतो, त्याचा साक्षी आहे. लोक म्हणतात मी साक्षी आहे त्या घटनेत, मी होतो तिथे. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं ना, अंडमान तिथे ते लाईट अँड साऊंड शो आहे. सेल्युलर जेल जे आहे तुरुंग, तर मग तिथे समुद्र आहे. तर समुद्र साक्षी आहे सगळ्या घटनांचा. तर मग मैं समुद्र हूं असं. आणि मग जे काही सांगितलं किंवा ते झाडाच आहे. सोमनाथच्या तिथे समुद्र आहे. हां, अंडमानमध्ये एक झाड आहे, तर ते झाड बोलतो, सगळं सांगतो. सावरकरांना कशा यातना दिल्या, साक्षी मी आहे. साक्षी शब्दाचा अर्थ आहे जो पाहतो, पण जो इन्व्हॉल्व नसतो. त्याला सांगितलं मी, जुळत नाही. तटस्थ पाहणे, तटस्थ रूपाने जो पाहतो त्याला म्हणतात साक्षी. त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या वृत्ती येत आहे त्या सगळ्या वृत्ती तो जाणत आहे. लोकांपासून आपण लपवू शकतो, पण त्याच्यापासून लपवू नाही शकत. म्हणून शंकराचार्य म्हणतात प्राणीनाम कृताकृतस्य. प्राणी लोक जे काही करत आहे ते सगळं तो पाहतो. कर्म अकर्म, चांगले कर्म वाईट कर्म साक्षी. निवास. चौथं नाव, 5वं निवास. यस्मिन प्राणीना निवसंती. ज्याच्यामध्ये सगळे प्राणी राहतात त्या म्हणतात निवास. आपल्याला वाटतं आपण कुठे राहतो, घरी राहतो, घरात राहतो, पण घर कुठे आहे? पृथ्वीमध्ये. पृथ्वी कुठे आहे? शेवटी त्याच्यामध्ये. तर संपूर्ण जगाचा आधार तो, म्हणून निवास. 6वं नाव फारच छान आहे, शरणम. आता पहा, हे सुद्धा संदर्भ. कोणी खूप दुःखी माणूस आहे आणि तो देवाला बोलवत आहे, आळवणं म्हणतात ना, धावा घेतो आणि मग देव त्याची मदत करतो. तर मग सहज त्याच्या मनामध्ये निघते की तू मला शरण दिली, शरणस्थली तू आहे. म्हणून देवाचं एक नाव आहे शरणागत वत्सल. शरणागत वत्सल, शरणम. आर्तानाम प्रपन्नानाम आरतीहर. शंकराचार्य जे आर्त लोक आहेत, दुःखी लोक आहेत, त्यांचं तू आरती हरण कर.
आर्तभाव, दुःख, वेदना, त्रास. आणि देवाने 18व्या श्लोका 18व्या अध्यायात म्हटलं सुद्धा आहे, जर तुम्हाला दुःख असेल तर माझ्या चरणी तुम्ही या. सर्व धर्मान मामेकम. मी कधीच तुम्हाला नाही म्हणणार नाही की आता माझ्याकडे जागा नाहीये. देवाची शरण अशी आहे, सगळ्यांसाठी नेहमी उपलब्ध आहे. भगवान के का दरबार हमेशा खुला है सबके. साचा तेरा दरबार, साचे दरबार की जय. तुम्ही तिकडे वैष्णव देवीमध्ये जाल तर तिथे, तर जिथे सगळ्यांना जागा आहे, एंट्री आहे. देव आधार कार्ड आहे की नाही विचारत, बिना आधार कार्ड देता आधार देतो. शरणम खूपच सुंदर नाव. मग सुहृत. सुहृत, सुहृत म्हणजे काय? काय अर्थ? मित्र. पण इथे एक विशिष्ट अर्थ आहे. हा, तुमचं हा बेस्ट फ्रेंड, श्रेष्ठ. श्रेष्ठ तो अर्थ बरोबर आहे. शंकराचार्य त्याला थोडा दुसऱ्या शब्दांचा की प्रति उपकार अनपेक्ष सन उपकारी. जो दुसऱ्याचं उपकार करतो पण काही अपेक्षा ठेवत नाही की आता हा सुद्धा माझा उपकार. तर खरा मित्र असा नसतो की नाही. मित्रामध्ये हे लक्षण लागू होतं. जो उपकार करतो पण बदल्यामध्ये त्याच्या मोबदल्यात त्याला काही नको. देव असं नाही म्हणत की मी तुला एवढं दिलं आता तू पूजा कर, नाही तर मी उद्यापासून सप्लाय बंद, ऑक्सिजन, किंवा सूर्याला सांगेल याच्याकडे तो उजेड नाही, याने मला नमस्कार केला नाही. ते आहे ना एक भक्त, सगळे जेवायला बसले आहे, त्याच्यामध्ये एक असा नास्तिक माणूस. आता तो जो भक्त आहे वाढत आहे सगळ्यांना, आणि त्याला हे कळलं की हा नास्तिक आहे. त्याला थोडस हा करून आला आहे, याला कसं काय म्हणावे, त्याची इच्छा आहे की आता याला जेवण मी नाही द्यायची इच्छा नव्हती. तर म्हणे आकाशवाणी झाली, म्हणे 50 वर्षापासून मी याला खाऊ घालतोय, एक दिवस तू खाऊ नाही घालू शकत, हा मला मालत नाही तरी. तर याला म्हणतात सुरू. तुम्ही नमस्कार करा किंवा नका करू, सूर्य तुम्हाला प्रकाश देत आहे, चंद्र प्रकाश देत आहे, पृथ्वी आधार देत आहे. तो ते श्लोक म्हणत नाही समुद्र वसने देवी, असं नाही की तो श्लोक म्हणतो त्याला पृथ्वी. किती छान स्वभाव आहे सुहृदम. जगामध्ये सुद्धा असे लोक असतात, उपकारी, परोपकारी, म्हणे नाव नको, काही नको, काही नको. एक भक्ताने अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना केली की माझ्या हाताने उपकार घडत राहो आणि माझी त्याची जाणीव नसते. कारण जाणीव झाली की अभिमान येतो. अशी जी मागणी आहे. सुहृदम प्रभव प्रलयस्थानम, म्हणे मीच काय आहे प्रभव, उत्पत्ती, जगाची उत्पत्ती माझ्यापासूनच. आता मागे सांगितलं, आता पुढच्या आठवड्यात पितामह, पिता सांगितलं मी पिता आहे म्हणजे काय, कारण मी आहे, म्हणजे माझ्यापासून जगाची उत्पत्ती आहे. म्हणजे ठीक आहे तुमच्यापासून जगाची उत्पत्ती आहे, पण विलीन कुठे होतं जग, म्हणे विलीन सुद्धा माझ्यामध्येच. प्रलय, जशी मातीमधूनच घट उत्पन्न होतं, मातीमध्येच विलीन होतं. हे उपादान कारणाचं लक्षण आहे. उपादान कारण, मटेरियल कॉज. जे उत्पत्ती आणि लयस्थान असतं ना त्याला म्हणतात उपादान कारण. उपादान कारण मटेरियल कॉज. तर भगवंत इथे प्रलय, प्रलय आणि स्थानम. स्थानम म्हणजे काय, तिष्ठती अस्मिन, हे जग कुठे स्थित आहे, माझ्यामध्ये स्थित आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय
तिन्ही मीच आहे. आता याचे दोन अर्थ आहे की या जगाची उत्पत्ती स्थिती लय माझ्यामध्ये होत आहे, किंवा जगच जगाच्या रूपात मी उत्पन्न आहे, जगाच्या रूपात मी स्थित आहे, जगाच्या रूपात मी निघू. कारण ते संज्ञा आहे ना, मी प्रभव आहे, मी प्रलय आहे. तर प्रभव प्रलय तर जगाचा होत आहे. अर्थ काय, जगाच्या रूपात मीच आहे. जगाचं प्रभव प्रलय म्हणजे माझं प्रभव. आणि निधानम, निधानम शब्दाचा अर्थ असतो जिथे वस्तू आपण ठेवतो ना त्याला म्हणतात निधान. जसं तिजोरी असते किंवा कपाट आहे. तर म्हणे प्रलय कालामध्ये या सगळ्या जीवांचं रक्षण मी करतो. सगळे जीव माझ्यामध्ये सुरक्षित राहतात, नष्ट नाही होत जीव. सगळ्यांच्या वासना संस्कार माझ्यामध्ये राहतात. निक्षेप कालांतर उपभोग्यम प्राणीनाम, पुढच्या सृष्टीमध्ये त्यांना जे जे काही भोगायचं असतं त्याचं बीज म्हणजे संस्कार कर्म ते सगळे माझ्यामध्ये असतात. तुम्ही जर मत्स्य पुराण वाचलं किंवा मत्स्य अवतारचं वर्णन पाहिलं, मत्स्य अवतार त्याच्यामध्ये हे वर्णन आहे ना, भगवंतानी ते सगळे सृष्टीचे बीज त्या एका नावेमध्ये ठेवले आणि ती नाव त्या मोठ्या माशाला बांधली. तो राजा आहे, त्या राजाचं नाव म्हणजे सत्यव्रत. त्याला भगवंतानी सगळं सांगितलेलं आहे. ते मत्स्य पुराण म्हणवलं जातं. मत्स्य रूपात येऊन त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि तिथे प्रलय झालेला आहे त्यावेळेस, पाणी 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 पाणी. तिथे देवाने सांगितलं हे सगळे जीव माझ्यामध्ये आहे सुरक्षित, सगळ्यांचे संस्कार वासना. तर निधानम, कारण जर सृष्टी व्यक्त होत असेल, हे सगळे जीव व्यक्त होत असतील तर कुठेतरी असतील ना. आता या हॉलमधून सगळेजण तुम्ही बाहेर जाल तर बाहेरचे लोक अच्छा आतमध्ये होते सगळे, अचानक आकाशात तर काय झाले, सगळे इथे सुरक्षित होते, आता बाहेर निघाले. निधानम बीजम अव्ययम, अव्यय बीज आहे. अव्यय बीज म्हणजे अविनाशी बीज. सामान्यपणे काय होतं, बीज नष्ट होऊन जातं. जेव्हा बीजापासून अंकुर उत्पन्न होतं तर बीज नष्ट होतं. त्यामुळे जर तुमच्यापासून संपूर्ण जग उत्पन्न झालं तर तुम्ही तर नष्ट होऊन जा म्हणे नाही. जग बनून सुद्धा मी तसा आहे. अविनाशी. याप्रमाणे इथे शंकराचार्य म्हणतात नित्यम च प्ररोह दर्शनात बीज संतती न वेती. जरी त्या बीजापासून एक जग उत्पन्न झालं तरी बीज न वेती. नाही तर काय, आता देवाची उपासना करणं व्यर्थ आहे, कारण आता देव नाहीच आहे. देव काय बनलाय, जग. तर देव राहिलाच नाही. जर बीजाप्रमाणे आपण असं मानलं तर मग उपासना कोणाची करू. तर म्हणे माझ्यापासून जग आलं तरी मी आय एम इंटॅक्ट, माझ्यामध्ये काही बदल झालेला. आता सांगतो उदाहरण, दोरीमधून साप. दोरीमधून साप उत्पन्न झाला तरी दोरीमध्ये काही फरक. दोरी आणि साप. दुधापासून जर दही उत्पन्न झालं तर दूध नष्ट होतं, लक्षात घ्या. म्हणून जग दुधापासून दही उत्पन्न होतं त्याप्रमाणे देवापासून जग उत्पन्न होतं असं नाही आहे. फरक कळतोय ना. एकाला म्हणतात परिणामकारक, परिणामी कारण, दुसऱ्या म्हणतात विवर्त कारण. दोरी जे विवर्त कारण आहे त्या सापाची विवर्त कारण म्हणजे बदल न होता कार्याची उत्पत्ती. परिणामी कारण मध्ये कारण बदलून जातं. जसं बीजामधून झाड, बीजेमधून किंवा दुधापासून. अव्ययम बीजम.